महाराष्ट्राच्या फेवरेट कोणच्या रेड कार्पेट आत्ता आपण आहोत आणि माझ्यासोबत सुकन्या ताई आहेत. स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि मी एक छोटीशी रॅपिड फायर घेऊन आली जी थोडीशी रेड कार्पेटची रिगार्डिंग. बापरे बापरे बापरे, मी रेड कार्पेटवर खरं तर पहिल्यांदा येते. हां, मी महाराष्ट्राचं फेवरेट कोणमध्ये कधीच आलेलं नाही आहे किंवा हे असं सगळं मी नाही कधी अनुभवलं आहे. म्हणजे झीला वगैरे आपण येतो, अर्थातच येतो सगळीकडे, पण हे रॅपिड फायर हे नवीन आहे ना. ट्राय करूया आपण. पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या मते मराठीतली सर्वात स्टायलिश अभिनेत्री कोण आहे? स्टायलिश अभिनेत्री चिकार आहेत की आपल्याकडे आता. पूजा सावंत आहे, आमची क्रांती रेडकर आहे. क्विक ब्युटी टिप द्यायची असेल तर काय द्याल तुम्ही? अध्यात्माकडे जा, आतून स्वतःला सुंदर करा की आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती येतं. ध्यानधारणा रोज करा, आनंदी राहा, समाधानी राहा. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्यालाच मिळणार ह्याच्यावरती दृढ विश्वास ठेवा की तुम्हाला अजून काही करायची गरज नाही. किती छान. साडी की वेस्टर्न आउटफिट? जसा सोहळा असेल तसं. तुम्हाला जर मेकअप शॉपिंगसाठी जायचं असेल तर कोणत्या व्यक्तीला, कोणत्या आवडत्या अभिनेत्रीला, अभिनेत्याला तुम्हाला तुमच्यासोबत न्यायला आवडेल? ब्युटी टिपसाठी बापरे, रुजुता देशमुख. मेकअपच्या 3 गोष्टी कोणत्या अशा 3 गोष्टी ज्या तुम्ही स्वतःकडे नेहमी कॅरी करता? लिपस्टिक, आयलायनर आणि फाउंडेशन, म्हणजे मॅकचं फाउंडेशन. लिपस्टिक आणि काजळ याच्यापैकी एकच गोष्ट जर तुम्हाला वापरायची आहे तर तुम्ही कोणती वापर? लिपस्टिक. स्वतःला स्टाईलच्या बाबतीत माझ्याकडे आहे. स्वतःला स्टाईलच्या बाबतीत तुम्हाला आउट ऑफ 10 रेटिंग द्यायचं असेल तर तुम्ही किती द्या? चे 0. नाही, मला अजिबातच त्याचा सेन्स नाही आहे खरं सांगायचं तर. साड्या ह्या सगळेजण बघतात, तुमचे ज्वेलरी सगळेजण बघतात, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती असावं किती छान तुम्ही वेल ड्रेस होऊन येत. पुढचा प्रश्न घेते. स्वतः स्टाईलच्या बाबतीत तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःला आवडते? माझे डोळे. स्टाईल स्टेटमेंट तुम्हाला इतरांपेक्षा युनिक ठरवतं? माझं कदाचित माझं हास्य. असं कोणता लूक आहे जो कधी सुकन्या त्यांचा फसलेला का? नाही स्वतःच्या आयुष्यात ना, नाही असं नाही. कारण निघताना मी आरशात बघून निघते, त्यामुळे मी जर स्वतःला आवडले तर मी समोरच्याला आवडू शकेन. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे तेच कपडे मी घालते. असा कोणता लूक आहे जो सुकन्या त्यांना स्वतःला खूप आवडला होता तुमचा स्वतःचा? मला अंगरखा टाईप जे कोटी असतात, मोठे मोठे हे असतात, ते मला जास्त आवडतात स्वतःला. त्यामुळे जेव्हा बाईपण भारी देवाचं पहिल्या प्रमोशनला आम्ही गेलो होतो त्यावेळेला माझ्या पैठणीचा मी अंगरखा शिवला होता आणि तो मला खूप आवडतो, पण तो रिपीट होईल म्हणून आज घालून नाही आले. ही पण गोष्ट रेड कार्पेटला खूप लक्षात ठेवावी लागते. एक गोष्ट, आजचा लूक कोणी डिझाईन केलाय का स्वतःचा ठरतं? स्वतः माझ्याकडे कोणी नाही डिझाईन करायला. फक्त मी असं 2 ऑप्शन ठेवते मला स्वतःला आणि मी संजयला विचारते की ह्याच्यातली कुठली साडी नेसू. आधी माझी जुलिया होती पण आता जुलिया इथे नाही आहे, पण मी संजयला विचारते नेहमी की ह्यातली कुठलं मी घालू, मग तो सांगतो. नेहमी संजय सर मदत करतात स्टायलिंग? अगदी प्रामाणिकपणे करतो. थँक्यू सो मच, इतकं छान उत्तर दिलीत त्यासाठी. थँक्यू.